निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। प्रभो, मी आपल्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतर माझ्या मनात काय आहे हे सांगणार होतोच, आणि आपल्या अनुमतीनंतर त्याची घोषणा देखील सर्वांसमक्ष करणार होतो। तो विचार तू सगळ्यांसमक्ष माझ्याशी बोलू शकतोस मच्छिंद्र। प्रभो, नाथपंथाचं कार्य असंच सुरू ठेवण्यासाठी गोरक्ष पासून अगदी नागनाथ पर्यंत सगळे सिद्ध झाले आहेत। आता माझ्या अवतार कार्याच्या प्रवासाचा शेवट व्हावा। समाधीच्या ध्यान अवस्थेत चिरंतर राहण्याचा माझा विचार आहे प्रभू। आपण मला हा मनुष्य देह ठेवण्याची अनुमती द्यावी। मच्छिंद्र, तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत। प्रत्येक अवतारी योगीच्या मनात हा विचार डोकावत असतोच, परंतु त्यासाठी एक योग्य वेळ यावी लागते, आणि तुझ्या समाधीची वेळ अद्याप तरी आलेली नाही। त्यामुळे माझी ह्या गोष्टीला अनुमती नाही। आणखी एक नाथ अवतरले आहेत मच्छिंद्र। तुला आणि गोरक्षला त्या नाथांना घडवायचं कार्य करायचं आहे। तो माणिक ह्या नावाने पृथ्वी तलावर वावरतो आहे, त्याच्या आई वडिलांसमवेत राहतो आहे। तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याच्यामध्ये असलेल्या दैवी शक्तींची त्याला ओळख करून द्या। तो मनुष्य रूपामध्ये असल्यामुळे तुम्हालाच हे करावं लागेल। सगळ्या विद्या आणि अभ्यास प्रदान करून त्याला सिद्धत्वाकडे घेऊन जायचं आहे। जशी आज्ञा। सुमतीताई, कोण आहे? अगं बाई, नर्मदा तू? श्रीपाद आणि श्रीपादचे वडील गावात आलेत। अगं काय सांगतेस नर्मदा? कुठे आहेत ते? गावात आलेत असं कळलं म्हणून तुम्हाला सांगायला आले। अगं नर्मदा, किती दिवस झाले मी त्यांचीच वाट पाहतीये। हे दोघं यात्रेला निघून गेल्यापासून ना माझे डोळे तिकडेच लागून राहिले होते। त्यांचा काही निरोप सुद्धा आला नाही। मला खूप काळजी वाटत होती ग। अहो, मला माहिती नाही का ते रोज तुम्ही इथे येऊन वाट पाहायचात, माझ्या नजरेतून सुटलं नाही बरं ते। अगं बाई, अगं ते दोघं यायची वेळ झाली, पण मी अजून ओवाळाचं ताट सुद्धा तयार केलं नाही। माझ्या मदतीला येतेस का ग जरा? अहो करते ना, चला। आई, दादा आला, बाबा आले।
श्रीपाद, श्रीपाद, बाळा किती दिवसांनी पाहतीये रे मी तुला. तू तिकडे गेल्यापासून मी किती वाट पाहिली तुझी. दिवस म्हणू नकोस, रात्र म्हणू नकोस, मला किती आठवण येत होती रे तुझी. अगं काळजी करण्यासारखं काय कारण होतं? मी होतो ना त्याच्यासोबत. काळजी कशी करणार नाही बरं? तुम्ही दोघं यात्रेला निघून गेल्यापासून साधा एक खुशालीचा निरोप सुद्धा पाठवला नाहीत तुम्ही. गेलात यात्रेला आणि तिकडचेच झालात. अगं आई, आमची यात्रा सुखकर झाली आहे. अरे दादा, पण ते आम्हाला इथं बसून कसं कळणार? आई तर सारखी म्हणायची, माझा श्रीपाद काय करत असेल? जेवला असेल ना, झोपला असेल ना. हो का? आणि तू? हा? मला सुद्धा तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. असं? बर, आपण एक काम करू, पुढच्या यात्रेला जाताना तुलाही सोबत घेऊन जाऊ, म्हणजे आठवण येण्याचा प्रश्नच येत नाही. काय? हा? खरंच? हो. हो का रे दादा? हो. मग आईला पण ना? म्हणजे काय? आईलाही न्यावंच लागेल, नाही तर ती इथे तिघांची काळजी करत बसेल. अरे श्रीपाद, तू गावात नव्हतास तर सगळ्या लोकांनाही चुकल्यासारखं वाटत होतं. आता मी इथेच असणार आहे. बर, आता आम्ही घरात यायचंय की निरोप पाठवला नाही म्हणून इथेच थांबवणार आहात आम्हाला? नाही नाही, आज जाऊन मला खूप गप्पा मारायचे दादा सोबत. चला लवकर. चला. आपण आता आत जाऊया. चला. यंदाची महाशिवरात्र आपल्या सगळ्यांसाठी अविस्मरणीय अशी ठरली आहे. हा महाउत्सव आपल्याला सगळ्यांना एकत्रित पाहता आला, याचा फार आनंद आहे. कैलासातून परत जाताना सोबत आपण एक ऊर्जा घेऊन जात आहोत, ज्याने आपले पुढील सर्व कार्य सुकर होणार आहेत. खरं तर आपण सर्वांनी आणखी काही काळ एकत्रित व्यतीत करावा अशी माझी इच्छा होती, परंतु पुढील कार्यासाठी आम्हाला तात्काळ निघावं लागेल. आणखी एक नाथ पृथ्वीवर अवतरले आहेत, त्यांना भेटण्यासाठी आम्हाला तात्काळ तिकडे निघावं लागेल. गुरुदेव, आम्हालाही इथून जाण्याची अनुमती असावी. आम्ही नागनाथला त्याच्या घरी सोडून थेट दत्तगुरूंकडे जाणार आहोत. श्री दत्तप्रभूंना आमचा प्रणाम सांगा. पृथ्वीवर आलेले नवीन नाथ आणि आपल्या सगळ्यांची लवकरच भेट होईल अशी आशा आहे. होय, त्या योगाची सगळ्यांनाच प्रतीक्षा राहील. गुरुदेव, माझ्यावर आपणा सगळ्यांची कृपा असू द्या. आशीर्वाद आहे. आज्ञा असावी. भस्मांकित शिव स्वरूप, ललाटी शोभते त्रिपुंड, सिद्ध शुभम योगी भवतु. वितरागी, धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन, दुरितांचे निर्दालन, जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात, काळाच्या मंथनात, दुम दुम तो, दुम दुम तो, दुम दुम तो, दुम दुम तो. शुभम भवतु. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. 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 अलख निरंजन.
शुभम दुम दुम तो दुम दुम तो शुभम भवतु. दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन शुभम भवतु. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख 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 निरंजन. श्रीपाद, तू नव्हतास तर तुझी आई डोळ्यात पाणी आणून तुझी वाट बघत बसायची. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसायची ती. आपल्या बोलण्याचं कोणाला काही आहे का नर्मदा? साधा यांनी निरोप सुद्धा नाही पाठवला. आई, मी येणार आहे हे सांगितलं होतं ना तुला. मला निरोप पाठवायला नाही जमलं. अनोळखी प्रदेश होता, अनोळखी लोक होती. आता बोलून काही उपयोग आहे का? माझ्या मनाची जी काही उलाढाल व्हायची होती ती झालीच ना. बाळा, आता माझं एक ऐकशील का रे? दादा, आता आमचं ऐकायचं. आई, काय आहे ते सांग. आता काही दिवस कुठेही जायचं नाही. हा, नर्मदा काकू माझी वाट बघत होत्या. त्यांचं एक काम आहे माझ्याकडे. खरं आहे का नर्मदा? श्रीपाद, तू तू कसं ओळखलंस? उद्या मी येईन तुझ्या घरी. नागनाथ, आता तू घरी जा. तुझे आई वडील वाट पाहत असतील. गुरुदेव, मी तुमच्यासोबत दत्तगुरूंना भेटायला येऊ शकतो का? दत्तगुरु आता ध्यान करत असतील. तू त्यांना भेटायला पुन्हा येऊ शकतोस. गुरुदेव, महाशिवरात्रीच्या या दिव्य अनुभूतीसाठी आपले पुन्हा एकदा शतशः आभार. तुला जे अनुभव प्राप्त होत आहे, जे ज्ञान तुला मिळत आहे, ती सगळी दत्तगुरूंची कृपा आहे नागनाथ. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. गुरुदेव, आता इथून पुढे माझ्यासाठी काय आज्ञा आहे? नागनाथ, तुझ्या भोवतीची सगळी प्रतिकूलता आता दूर झालेली आहे. तुर्तास तरी तुझ्यावर कसलंही संकट नाही. आता तुला तुझी साधना आणखी वाढवावी लागणार आहे. तुला जे ज्ञान प्राप्त झालं आहे त्याचा गर्भितार्थ तुला समजून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुझ्यातील आंतरिक शक्ती जागृत होणार आहे. गुरुदेव, त्यासाठी मी काय करायला हवं? नागनाथ, अधिक अधिक ध्यान करणं हा त्यावरचा एकमेव मार्ग आहे. हे भौतिक जग, सांसारिक सुख या पलीकडे जाऊन तुला विचार करायचा आहे. ते तुला केवळ कठोर साधनेनेच शक्य होईल. शक्य होईल तेवढ्या लवकर तुला स्वतःला सिद्ध बनवायचं आहे नागनाथ. आजवर तू केवळ तुझ्या गावासाठी कार्य करत आलेला आहे, परंतु आता तुला संपूर्ण जीवसृष्टीसाठी कार्य करायचे आहे. जशी आज्ञा गुरुदेव. मी माझी ध्यान साधना वाढवतो.
आई बाबा बाहेर या, मी आलोय. हे बघा, बाहेर या पटकन. अगं बाई, नागनाथ बाळा आलास तू? नागनाथ, कैलासात जाण्याचा अनुभव कसा होता? हो हो, कैलास कसा आहे आणि तुझा अनुभव कसा होता? तुम्ही आकाशमार्गीच गेला असाल ना? अगं हो हो सुरादेवी, त्याला बोलू देत की तूच आपलं बोलत बसणार आहेस. अगं बाई हो, मीच बोलत बसले. नागनाथ, सांग बाबाईला. आई बाबा, आजवरच्या आयुष्यात एवढा आनंद मला कधीच झाला नसेल. परमानंद, त्याच्या पलीकडे दुसरं काही असूच शकत नाही. तिथे ऊर्जेच्या अशा लहरींचा प्रवाह वाहतो आहे ज्याने आपल्याला आत्मिक सुख मिळतं, आपल्याला स्वतःची ओळख होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुरु श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले तसं मी शिवतत्वात अखंड बुडालो होतो. तू सांगतोयस तसं आम्हालाही ती शक्ती इथे जाणवते आहे. हो बाबा, आणि मी महादेवांच्या समोर प्रत्यक्ष त्यांचे दर्शन घेतले तेव्हा तर मी माझं अस्तित्व विसरूनच गेलेलो. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी ते क्षण कधीच विसरू शकत नाही आई. मृत्यूनंतर जे भाग्यवंत आहेत त्यांना जे पाहायला मिळतं ते मला जिवंतपणे पाहायला मिळालं आहे. बाळा, आम्हाला तुझ्या पाया पडू दे, म्हणजे आम्हालाही महादेवांचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळेल. नाही आई, तुम्ही माझ्या पाया पडणं योग्य नाही. कैलासात असताना मी मनोमन तुमचे स्मरण केले होते, त्यामुळे तुमची प्रार्थना महादेवांजवळ पोहोचली आहे आणि त्यांचं त्रिभुवनावर सदैव लक्ष असतं. आणि आई, महादेव म्हणाले की नाथपंथातील आणखी एक नाथ पृथ्वीवर अवतरले आहेत. म्हणजे जसं जालिंदरनाथ आहेत, कानिफनाथ आहेत आणि तू नागनाथ आहेस तसं? हो बाबा. त्यांचं नाव काय आहे? गुरु श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ लवकरच त्यांचं नामकरण करणार आहेत. गोरक्ष, काय झालं? आपण श्री महादेवांसमोर समाधीचा विचार बोलून दाखवल्यापासून माझं मन व्यथित झालं आहे. गुरुवर आपण असं का म्हणालात की आपल्याला समाधी अवस्था धारण करायची आहे? जीवसृष्टीच्या कल्याणासाठी नाथपंथाचा आरंभ करावा हा माझ्या अवतार कार्याचा मूळ उद्देश होता. दत्तगुरूंच्या कृपेने आणि श्री महादेवांच्या आशीर्वादाने मी ते करू शकलो. हळूहळू तुम्ही सगळे आलात, सिद्ध झालात आणि तुम्ही सगळे नाथपंथाचं कार्य एकनिष्ठेने सुद्धा करत आहात. त्यामुळे आता मला कसलीही चिंता उरली नाही. आपलं अवतार कार्य संपलं, पुढे काही उरत नाही गोरक्ष. म्हणून माझा विचार होता की हा मनुष्य देह ठेवून पुन्हा एकदा त्या परमतत्वामध्ये, परमात्म्यामध्ये कायमचं विलीन होऊन जावं. क्षमा करा गुरुवर, परंतु आपलं अवतार कार्य संपलं आहे असं आम्हाला अजूनही वाटत नाही.
आम्हाला सदैव तुमचा सहवास हवा आहे गुरुवर. मी आपल्याशिवाय एकही क्षण राहू शकणार नाही. आपण माझा प्राण आहात गुरुवर. जर आपण इथून निघून जाण्याचा विचार करत असाल तर हा गोरक्षही या सृष्टीत नसेल.